नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पुलाव बनवणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये मोठी विलायची 2 टाकायची, 2 कलमी टाकायची, थोडंसं 6 जिरं टाकायचं, मिरी टाकायची 4-5, 2 हिरवी विलायची टाकायची, जिरा टाकायचा। आपल्याला ज्यानुसार वाटते योग्य त्यानुसार टाकायचं आपण आपल्यानुसार। आणि लांब लांब 2 कांदे कापलेले आहेत ती पण टाकायची। आणि आपण हिरव्या मिरचीच्या ऐवजी आपण लाल मिरची टाकणार आहोत, कारण लाल मिरचीने पुलावचा स्वाद 1 नंबर येतो आणि खूप छान वाटतं म्हणून। तेजपत्ता टाकायचा 2 ते 3 आणि छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण 5-6 लाल मिरची टाकणार आहोत वाढलेली। त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचा वापर करायचा नाही आणि मिरी टाकू 7 ते 8। कढीपत्ता घालायचा नाही, कारण की आज आपण इथे पुलाव बनवणार आहोत। त्याला छान मिक्स करून घ्यायचं। हे सर्व आपण खडे मसाले टाकले। लांब लांब टमाटर चिरून घ्यायचं, एकच टमाटर टाकलेलं आहे मीडियम साईजचा। आणि लांब लांब गाजर कापलेले आहेत आपण थोडं छान परतून घ्यायचं की लगेच गाजर टाकून घ्यायचे। आणि मग ग्रीन मटर टाकायचे, आपल्याला ज्यानुसार जेवढे वाटतात तेवढे टाकायचे। मी इथे एक छोट्या कटोरीभर टाकलेले आहेत। आणि नमक टाकून घ्यायचं, मग ते लवकर चिमतात छान। आणि गरम मसाला टाकायचा 1 चमचा आणि अर्धा चमचा धनिया पावडर आणि छान मिक्स करून घ्यायचं त्याला। बघा दिसण्यामध्ये किती छान वाटत आहे ते। त्याला छान चमच्याने मिक्स करून घेत राहायचं। आता कुकरमध्ये 2 ते 3 चमचे घी टाकायचं। तुम्हाला असली तूप घ्यायचं असेल तर असली तूप, मी तर असली तुपचाच वापर केलेला आहे। त्याच्यामध्ये पण 2-3 लवंग, 1 मोठी विलायची, 1 हिरवी विलायची आणि 3 मिरी याप्रमाणे टाकायच्या आणि 6 जिरा टाकायच्या। त्याला छान होऊ द्यायचं। त्यानंतर मग पाणी घालायचं। आपण 1 ग्लास तांदूळ असले, आपण 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, त्याला आपण पाणी किती घालूया? 2 ग्लास। आणि थोडंसं निंबू निचोडून घेऊया, अर्धा निंबू घ्यायचा। पाणी जास्त टाकू नये, कारण की ज्या वेळेस आपण तांदूळ घेतो त्याला मी अर्धा तास भिजायला ठेवलेले आहे आणि तो सर्व मसाला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा। एकदम सोप्या पद्धतीने मी पुलाव बनायला सांगितलाय तुम्हाला। बघा हे छान उकळी आलं की त्यामध्ये जे भिजलेले तांदूळ आपण धुवून ठेवलेले होते, 1.5 ग्लास तांदूळ आहे, त्यामध्ये टाकून द्यायचे। छान उकळी आलेली आहे। आता आपण हे भिजलेले तांदूळ टाकून घ्यायचे, एका छन्नीमध्ये काढायचे आणि छान टाकून घ्यायचे। तर त्याला छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करायचं। आणखी मग कुकरचे झाकण लावून घ्यायचं आणि 1 शिटी होऊ द्यायची आणि 5 मिनिटं धीमी आचवरती ठेवायचं। मग आपला पुलाव बनून तयार होतो। बघा किती छान पुलाव